नेवासा तालुक्यामध्ये शिरसगाव येथे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्यावर जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करण्यात आली आहे। नेवासा फाटा येथे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडले। यावेळी अहिल्यानगरमधून मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते आले होते। आमदार विठ्ठलराव लंघे पाटलांचं जंगी स्वागत करण्यात आले। अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे। मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। जीच आमचं गाव कामाला लागलं तालुक्यामध्ये शिंदे साहेबांची सभा झाली। नेवासा तालुक्यामध्ये शिरसगाव येथे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्यावर जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करण्यात आली। नेवासा फाटा येथे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडले। यावेळी अहिल्यानगरमधून मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते आले होते। आपण ही जी संधी मला दिलेली, आपण प्रत्येक जण आमदार असं समजून आपल्याला काम करायचं। आता मी बघतो की या तालुक्यामध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत। या तीर्थक्षेत्रामध्ये आपलं ज्ञानेश्वर देवस्थान आदरणीय साहेबांच्या माध्यमातून 6045 कोटीचा विकास आराखडा तयार झाला। मी विधानसभेमध्ये प्रश्न मांडल्यानंतर कालच मी मुंबईला गेल्यानंतर बघितलं की आपली 53 कोटीची 26 गावांची फाईल त्या ठिकाणी आता मंजुरीच्या स्टेजला आहे। आणि म्हणून जिथं संधी येईल तिथं काम करण्याची भूमिका आपण घेत आलो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।